हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. इतिहास प्रश्नोत्तरीची आपण एक सिरीज सुरू केली होती. त्या सिरीजमधला पहिला भाग कव्हर केला होता. आज आपण दुसरा भाग कव्हर करणार आहोत. पहिला भाग पाहिला नसेल तर तुम्ही ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, ते तुम्ही पाहू शकता. दुसरं म्हणजे या सिरीजमध्ये आपण प्रत्येक विषयाच्या अशा प्रश्नोत्तराच्या सिरीज सुरू करणार आहोत आणि करंट अफेअरच्या अजून अपडेट आपण लेटेस्ट अपडेटसुद्धा सेपरेट लेसन्स आपण घेणार आहोत. तुम्ही जर मला यूट्यूबवर फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि लेसन जर आवडले तर लाईक करायला विसरू नका. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला आज सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो 1865 साली लंडनमध्ये दादाभाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांनी लंडन इंडियन सोसायटीची स्थापना केली. 1 वर्षानंतर या सोसायटीचे रूपांतर टिंबटिंबमध्ये झाले. पहिला ऑप्शन आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, दुसरा ऑप्शन आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशन, तिसरा ऑप्शन आहे लंडन इंडिया असोसिएशन आणि चौथा ऑप्शन आहे इंडियन असोसिएशन. तर याचं जे अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 1 आहे, ईस्ट इंडिया असोसिएशन. आता लक्षात घ्या, 1865 साली पहिला महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. 1865 साली लंडन इंडियन सोसायटी स्थापन केली होती. कुणी केली होती? दादाबाई नौरोजी आणि उमेशचंद्र बॅनर्जी यांचं महत्वाचं सहकार्य होतं 1865 साली. आणि कुठं स्थापन झाली होती तर ती लंडनमध्ये झाली होती. त्या लंडन इंडियन सोसायटीचं 1866 मध्ये रूपांतर झालं ईस्ट इंडिया असोसिएशन. हे लक्षात घ्या. इथं ऑप्शन देताना बरेच असे दिलेत की असोसिएशनचे की जिथं तुम्ही फसू शकाल. ब्रिटिश इंडिया, लंडन इंडिया, इंडियन अशा प्रकारे दिलेले. तर हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवायचं आहे. लंडन इंडियन सोसायटीचं रूपांतर ईस्ट इंडिया असोसिएशन मध्ये झालेलं आहे. आता ही जी ईस्ट इंडिया असोसिएशन आहे याच्यामध्ये सेवानिवृत्त इंग्रज अधिकारी सुद्धा होते. मग या संस्थेच्या, ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेच्या भारतामध्ये कुठे शाखा निघाल्या होत्या का? तर मुंबई, मद्रास आणि कलकत्ता. कोणती 3 ठिकाणं आहेत? मुंबई, मद्रास आणि कलकत्ता या 3 ठिकाणी याच्या शाखा निघालेल्या होत्या. या संस्थेचं कार्य नंतर जास्त वाढलेलं नाहीये, परंतु सुरुवात मात्र चांगली झाली होती, ते हे ध्यानात घ्या. पुढचा प्रश्न आहे 26 जुलै 1875 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचा मुख्य उद्देश होता. कोणता उद्देश होता? पहिला ऑप्शन आहे मध्यम वर्गातील लोकांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करणं, दुसरा आहे सार्वजनिक कार्यामध्ये भाग घेणं, तिसरा ऑप्शन आहे वरीलपैकी दोन्ही आणि चौथा पर्याय आहे कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 वरीलपैकी दोन्ही. म्हणजे मध्यम वर्गातल्या लोकांचं प्रतिनिधित्व जे आहे त्यांचं प्रतिनिधित्व करणं आणि सार्वजनिक कार्यात भाग घेणं हे त्याचं काय दोन्ही पर्याय अचूक उत्तर आहे. तर एक लक्षात घ्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 26 जुलै 1875 ला इंडियन असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली होती. दुसरं म्हणजे पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनाला सुरेंद्रनाथ बॅनर्जी हजर राहू शकले नव्हते. ही एक महत्वाची अपडेट आहे, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे इसवी सन 1837 मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन लँड होल्डर्स असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते होते? पहिला ऑप्शन आहे राजकीय हक्क मिळवणे, दुसरा ऑप्शन आहे आपल्या काय अडचणी दूर करून घेणे, तिसरा ऑप्शन आहे कोणतेही नाही आणि चौथा ऑप्शन आहे 1 आणि 2 बरोबर. तर ह्या ज्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन होऊ शकतं. ते म्हणजे आपल्या अडचणी दूर करून घेणे हे येऊ शकेल का राजकीय हक्क मिळवणे, परंतु याचं अचूक उत्तर जे आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 4. तर लँड होल्डर्स असोसिएशन ही जी संस्था होती यांना एकच करायचं होतं, याच्यामध्ये आपल्या अडचणी दूर करून घेणं आणि राजकीय हक्क मिळवणे. कधी स्थापन झाली होती? तर इसवी सन 1837. हे इयर आणि ते संस्था हे महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे बंगाल बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने 66 लक्ष पौंड खर्च केले. दुसरं विधान आहे त्याच्या काळात म्हणजे लॉर्ड नॉर्थब्रुकच्या काळात पंजाबमधील कुका चळवळीचा सामना करावा लागला. तिसरं ऑप्शन आहे विधान आहे त्याच्याच कारकिर्दीत म्हणजे नॉर्थब्रुकच्या कारकिर्दीत मुंबईत 1875 साली आर्य समाज व थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. तर आता विधान ओळखायचे. ऑप्शन आहे पहिलं आणि दुसरं बरोबर, दुसरा ऑप्शन आहे दुसरं आणि तिसरं बरोबर, तिसरं ऑप्शन आहे पहिलं आणि तिसरं बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते वरीलपैकी सर्व हे काय अचूक उत्तर आहे. तर लॉर्ड नॉर्थब्रुक 66 लक्ष पौंड खर्च केले होते बंगाल बिहार दुष्काळ निवारणामध्ये.
लॉर्ड नॉर्थब्रुकच्याच कारकिर्दीत झालेली कोका चळवळ हे लक्षात घ्या. आणि आर्य समाज मुंबईत स्थापन झालेला 1875 आणि थिओसॉफिकल सोसायटी त्याच्याच कारकिर्दीत झालेल्या महत्वाच्या घटना आहेत लॉर्ड नॉर्थब्रुक. तर त्यांची माहिती असणं गरजेचं आहे. लॉर्ड नॉर्थब्रुक बद्दल जर बघायचं झालं, व्हाईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक कारकिर्दी होती 1872 ते 1876 हा टप्पा. पण याच्या अगोदर लॉर्ड नॉर्थब्रुक भारतामध्ये आला होता, तो म्हणजे चार्ल्स वूडचा सचिव म्हणून 1853 मध्ये भारतात आलेला होता. 1853 चार्ल्स वूडचा तो सचिव होता, हे लक्षात घ्या. सचिव पदावरून तो डायरेक्ट 1872 मध्ये व्हाईसरॉय झालेला होता. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे यानं काय केलं होतं, तर बिहार बंगालमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता तर यांनी ब्रह्मदेशामधून तांदूळ आयात केला होता. म्यानमार म्हणतो आपण आताच, तर तिथून तांदूळ आयात सुद्धा केलेला होता. हे त्याच्या कारकिर्दीतलं महत्वाचं. त्यानं मुक्त व्यापार धोरणाचा त्यानं पुरस्कार केलेला होता, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लॉर्ड नॉर्थब्रुक याच्या संदर्भातला. खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचे आहेत. पहिलं विधान आहे नॉर्थब्रुकची कारकीर्द ब्रह्मदेश संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे. दुसरं विधान आहे इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे 1 वर्ष आधीच मुदतपूर्व राजीनामा दिला. तर या दोन विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन आहे फक्त 2, दुसरा ऑप्शन आहे फक्त 1, तिसरा ऑप्शन आहे दोन्ही बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे दोन्ही चूक. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 2 फक्त बरोबर आहे. लॉर्ड नॉर्थब्रुकची जी कारकिर्दी होती ती ब्रह्मदेश विरोधी चळवळीमुळे प्रसिद्ध नाहीये, तर अफगाण विरोधी धोरणामुळे तो जास्त करून प्रसिद्ध होता. ब्रह्मदेशातून त्यानं जेव्हा बंगाल बिहारमध्ये 1873 ते 76च्या रेंजमध्ये जेव्हा दुष्काळ पडला होता ना, तर त्यानं ब्रह्मदेशमधून तांदूळ आयात केला होता लॉर्ड नॉर्थब्रुकनं. त्यामुळे तो ब्रह्मदेशच्या विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध नव्हता, तर तो अफगाण विरोधी धोरणामुळे जास्त करून प्रसिद्ध होता. म्हणजे इथे जर अफगाण विरोधी धोरण असतं तर ते विधान बरोबर ठरलं असतं. आणि दुसरं विधान हे बरोबर आहे का, तर इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे त्यांना 1 वर्ष आधी राजीनामा द्यावा लागला होता, तर ते विधान आपलं बरोबर आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचे. 2 विधान आहेत. पहिलं विधान आहे लॉर्ड आयर्विन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली. दुसरं विधान आहे 5 एप्रिल 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला. तर या विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन आहे फक्त 1, दुसरा ऑप्शन आहे फक्त 2, तिसरा ऑप्शन आहे दोन्ही बरोबर आणि चौथा ऑप्शन आहे दोन्ही चूक. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते विधान 1 बरोबर आहे. असं का, तर विधान 2 चूक असण्याचं कारण काय आहे, जो गांधी आयर्विन करार याची डेट बऱ्याच वेळा बऱ्याच परीक्षेमध्ये फसवले गेले. तर गांधी आयर्विन कराराची डेट 5 एप्रिल 1931 नसून ती 5 मार्च 1931 आहे. ह्या तारखेवर थोडंसं फोकस ठेवायचा. गांधी आयर्विन करार म्हटलं 5 मार्च 1931 हे तुमचं तोंडपाठ असलं पाहिजे. या डेटवर MPSCने तर बऱ्याच वेळा फसवलेला आहे, त्यामुळे महत्त्वाचं आहे. आणि लॉर्ड आयर्विन यांच्याच कारकिर्दीमध्ये सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला होता आणि गोलमेज परिषद सुद्धा भरवण्यात आलेली होती. तर हे लॉर्ड आयर्विन यांच्याबद्दलचं जरूर लक्षात ठेवा. कुठं फसवते MPSC, तर त्या गांधी आयर्विन कराराच्या एक्झॅक्ट डेटवर फसवते. 5 मार्च 1931 गांधी आयर्विन करार. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे 2 विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी ऍक्ट फॉर पंजाब अँड अवध संमत केला. दुसरं विधान आहे 1868 मध्ये पंजाब अवधसाठी कुळ कायदा लागू केला. तर पहिलं ह्यातून 2 विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे आपल्याला. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे पहिलं विधान पण बरोबर आहे आणि दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे, हे त्याचं अचूक उत्तर आहे. म्हणजे लक्षात काय घ्यायचं, मला हा प्रश्न विचारायचं रिझन एकच होतं, तो म्हणजे जो टेनन्सी ऍक्ट फॉर पंजाब अँड अवध जो आहे ना, तर सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळात झालेला आहे. हा महत्वाचा पॉईंट कव्हर करायचा होता, म्हणून तो आपण पॉईंट घेतलेला आहे. पुढचं विधान आहे खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे सर्वप्रथम भारतात जनगणना 1872 मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयो. दुसरं विधान आहे मेयोस आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणारा व्हाईसरॉय म्हणतात. तर याच्यातून अचूक पर्याय ओळखायचा आहे. फक्त 1, फक्त 2, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक, हे आपल्याला ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर ते दोन्ही विधानं बरोबर आहे. तर मेयो बाबत हे लक्षात ठेवायचं, 1872 पहिल्यांदा भारतात जनगणना झाली होती आणि मेयोला आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणारा व्हाईसरॉय असंही म्हणतात. मेयोला काय म्हणतात, आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणारा व्हाईसरॉय. हेही पॉईंट जरूर लक्षात घ्या.
त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. दुसरं विधान आहे, त्याच्या काळामध्ये 1886-87 मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागामध्ये दुष्काळ पडला होता. तर या दोन विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं आहे फक्त एक, फक्त दोन, दोन्ही बरोबर का दोन्ही चूक. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते पर्याय क्रमांक 1 बरोबर. म्हणजे लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता तर होता. त्याच्या काळामध्ये आपण काय म्हटलंय की 1886-87 मध्ये दुष्काळ पडला होता. तर तो 1886-87 मध्ये दुष्काळ पडलेलाच नसणार. कारण लॉर्ड लिटनची कारकीर्द जर तुम्ही बघितली तर लॉर्ड लिटनची कारकीर्द 1876 ते 1880 आहे. त्यामुळे हे विधान डेफिनेटली चूक होतं येतं. 1886-87 म्हटल्यानंतर ते विधान चूकच होणार आहे. तर 1886-87 नसून त्या ठिकाणी 1876-77 मध्ये दुष्काळ पडला होता. पुढचे जे शहर दिलेत मद्रास, मुंबई आणि पंजाब, तर या भागामध्ये दुष्काळ तेव्हा पडला होता तर का? तर उत्तर आहे हो. म्हणजे एक लक्षात घ्या की लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. त्याच्या काळामध्ये बरेचसे कायदे झालते, महत्त्वाचे कायदे आहेत, ते सुद्धा तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. परंतु जिथं फसू शकतं तर अशा एक्झॅक्टली डेटमध्ये सुद्धा एमपीएससी फसवू शकते. तर 1876-77 या काळामध्ये लॉर्ड लिटन याच्या कारकिर्दीत मद्रास, मुंबई आणि पंजाब या भागामध्ये सुद्धा दुष्काळ पडलेला होता. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो आपण आता कव्हर केलेला आहे. आपल्याचा शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, 1903 मध्ये सर अँड्रू फ्रेझरने कर्जनचा आदेश मानून फाळणीची योजना तयार केली, म्हणजे बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. दुसरं विधान आहे, ब्रिटिश सरकारची मान्यता मिळाल्याने मे 2005 मध्ये लंडनच्या स्टँडर्ड वर्तमानपत्राने प्रथम जाहीर केले. म्हणजे ही जी बंगालची फाळणी आहे तर त्याला ब्रिटिश संस्थेची मान्यता मिळाली आहे असं लंडनमधल्या स्टँडर्ड वर्तमानपत्रानं पहिल्यांदा जाहीर केलं. आता हे जे दिलेल्या दोन विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे, तर त्याचं अचूक उत्तर आहे तर दोन्ही बरोबर. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे बंगालची फाळणी जी झाली तर लॉर्ड कर्झनचा जो आदेश होता तो मानून बंगालच्या फाळणीची योजना तयार कोणी केली? तर अँड्रू फ्रेझरनं बंगालच्या फाळणीची योजना तयार केलेली होती 1903 मध्ये. ब्रिटिश संसदेची मान्यता किंवा ब्रिटिश सरकारची मान्यता मिळाली कधी? मे 2005 मध्ये. मग ती मान्यता मिळाल्यानं पहिल्यांदा कोणी छापलं वर्तमानपत्रात? तर तो लंडन मधलं स्टँडर्ड जे वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रानं पहिल्यांदा असं जाहीर केलं की बंगालची फाळणी झालेली आहे म्हणून. तिथं ब्रिटिश संसदेत मान्यता मिळाली आहे म्हणून. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तो सुद्धा तुम्हाला जाता जरूर लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपण थोडेच प्रश्नाची सिरीज सुरू केले, कारण आपल्याला रिस्पॉन्स कसा मिळतो ते पाहायचं आहे. जर रिस्पॉन्स चांगला मिळाला तर आपण प्रश्नाची संख्या नक्कीच वाढवणार आहोत. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.